सगळ्यामध्ये फडणवीस सरकारच्या काळातील पायाभूत सुविधांच्या विकासाचं मूल्यमापन कसं करणार, तर त्यावर जनतेनं काय मतं व्यक्त केलेली आहेत ते आपण थोडासा सर्वे पाहूयात। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। बघणारे पाणी जीव जाईल माझा। मतदानाचा निर्णय घेताना तुम्ही यापैकी नेमकं कोणत्या गोष्टीचं समर्थन करता? तर पक्षाची विचारसरणी, पक्षाला पाठिंबा देणं 19.7% लोकांनी म्हटलेलं आहे। पक्षाचा राष्ट्रीय नेता 24.1%, पक्षाचा राज्य नेता 12% लोकांनी सांगितलंय। पक्षाचा स्थानिक नेता 7.1% आणि कुटुंब मित्रांकडनं एकाच पक्षाला मतदान असं 7.3% लोकांनी म्हटलेले। मात्र त्याचबरोबर फडणवीस सरकारच्या काळातील पायाभूत सुविधांच्या विकासाचं मूल्यमापन कसं करणार, तर कसं जनतेनं केलेलं आहे ते देखील आपण पाहूया। फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या एकूण पायाभूत सुविधांच्या विकासाचं तुम्ही कसं मूल्यांकन करणार? 26.4% लोकांना वाटतं खूप चांगलं, 14.8% लोकांना वाटतं चांगलं, 22.3% लोकांना सरासरी आहे असं वाटतं, 15.9% लोकांना वाईट आहे असं वाटतं, तर 11% लोकांना खूप वाईट आहे असं वाटतं, तर 9.6% लोक सांगू शकत नाहीत। या काळामध्ये प्रमुख सुविधा प्रकल्प, रोड, ब्रिज, मेट्रो, कोस्टल रोड यांची किती प्रगती झाली असं तुम्हाला वाटतं? तर 28.2% लोकांना भरपूर प्रगती झाली असं वाटतं, 26.8% लोकांना काही प्रमाणात प्रगती झाली असं वाटतं, 17.2% लोकांना जास्त नाही असं वाटतं, तर 17% लोकांना अजिबातच नाही असं वाटतं, तर 10.8% लोक सांगू शकत नाहीत। रस्ते आणि वाहतूक विकासाच्या गुणवत्तेबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? तर 24% लोक पूर्णपणे समाधानी आहेत, 34.2% लोक काही प्रमाणात समाधानी आहेत, 22% लोक समाधानीही नाहीत आणि असमाधानी सुद्धा नाहीत, 4.5% लोक काही प्रमाणात असमाधानी आहेत, 11.7% लोक पूर्णपणे असमाधानी आहेत, 3.5% लोक सांगू शकत नाहीत। मेट्रो विस्तार प्रकल्प, मुंबई मेट्रो लाईन्स अपेक्षित गतीने सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? तर 27.8% लोकांना वाटतं हो, हे गतीनं काम सुरू आहे, 30.8% लोकांना वाटतं कदाचित आणि 20.9% लोकांना वाटतं नाही आणि 20.6% लोकांना वाटतं सांगू शकत नाही। शहरी पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा आणि इतर व्यवस्थापनाबाबत राज्य सरकारची कामगिरी कशी वाटते? 17.3% लोकांना खूप चांगली वाटते, 14.1% लोकांना चांगली वाटते, 29.1% लोकांना सरासरी वाटते, 14.7% लोकांना वाईट वाटते, तर 13% लोकांना खूप वाईट वाटते, तर 11.8% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे। फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्याच्या जीडीपी वाढीच्या कामगिरीचं तुम्ही कसं मूल्यांकन कराल? 19% लोकांनी खूप चांगली असं म्हटलंय, 15.5% लोकांनी चांगली असं म्हटलंय, तर 26.6% लोकांनी सरासरी असं म्हटलंय, 13.1% लोकांनी वाईट असं म्हटलंय, 13.2% लोकांनी खूप वाईट असं म्हटलंय, तर 12.7% लोकांनी सांगू शकत नाही असं म्हटलं आहे। तुमच्या मते फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती सुधारणा झाली? 17.8% लोकांना असं वाटतं भरपूर सुधारणा झाली, 22.8% लोकांना वाटतं काही प्रमाणामध्ये सुधारणा झाली, 23.3% लोकांना वाटतं की जास्त काही झालं नाही, 27.5% लोकांना वाटतं अजिबातच झालं नाही, 8.5% लोकांना वाटतं सांगू शकत नाही। भारतातील आघाडीचा योगदानकर्ता म्हणून महाराष्ट्रानं आपलं स्थान कायम ठेवलंय, यावर तुम्ही किती प्रमाणामध्ये सहमत आहात? तर 33% लोक पूर्ण सहमत आहेत, 26.8% लोक काही प्रमाणामध्ये सहमत आहेत, 13.1% लोक काही प्रमाणामध्ये असहमत आहेत, 16.1% लोक पूर्णपणे असहमत आहेत, 11.1% लोक सांगू शकत नाहीत। राज्य सरकारने औद्योगिक विकास आणि लघु मध्यम उद्योगांना किती प्रभावीपणे पाठिंबा दिलाय? तर 25% लोकांना असं वाटतं की खूप प्रभावीपणे पाठिंबा दिला आहे, 27.3% लोकांना वाटतं काही प्रमाणात प्रभावीपणे, 17.5% लोकांना वाटतं काही प्रमाणात अप्रभावीपणे, 11.8% लोकांना खूप अप्रभावीपणे असं वाटतं, तर 18.8% लोक सांगू शकत नाहीत असं त्यांनी उत्तर दिलंय।
मुंबई 3.0 विजन मुंबईकरांच्या मनात काय? फडणवीस सरकारच्या काळात सादर करण्यात आलेल्या मुंबई 3.0 विकासाच्या दृष्टिकोनाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? 23.8% लोकांनी खूप माहिती आहे असं म्हटलं. 23.3% लोकांनी थोडीशी माहिती आहे असं म्हटलंय. 20.1% लोकांनी फक्त ऐकलंय असं म्हटलंय. तर 15.1% लोकांनी काहीही ऐकलेलं नाही. 17.7% लोकांनी तर सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. मुंबई 3.0 चा तुमच्यावर कसा प्रभाव आहे? तर 29.9% लोकांनी खूप सकारात्मक असं म्हटलंय. 13.4% लोकांनी काही प्रमाणात सकारात्मक. 20.8% लोकांनी सकारात्मक सुद्धा नाही आणि नकारात्मक सुद्धा नाही. 4.3% लोकांनी काही प्रमाणात नकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली. 10.9% लोकांनी खूप नकारात्मक असं म्हटलं. तर 20.7% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. मुंबई 3.0 अंतर्गत मेट्रो नेटवर्कमुळे शहरातील गर्दी कमी होईल असं तुम्हाला वाटतं का? 31.1% लोकांनी पूर्णपणे सहमत आहोत असं म्हटलं. 25.4% लोकांनी काही प्रमाणात सहमत आहोत असं म्हटलंय. तर 10.5% लोकांनी काही प्रमाणात असहमत असं म्हटलं. 12.7% लोकांनी पूर्णपणे असहमत असं म्हटलंय. 20.3% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. कोस्टल रोड, JMLR, मलबार हिल बोगदा यासारखे प्रकल्प मुंबईतील भविष्यातील गरजांशी किती प्रमाणात सुसंगत आहेत? 37.4% लोकांनी असं म्हटलंय भरपूर. 17.3% लोक म्हणतात काहीसं. 13.6% लोक म्हणतात जास्त नाही. 10.2% लोक म्हणतात अजिबात नाही. 21.6% लोकांनी तर सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. तर महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. अशा वेळेला मुंबईचा सर्वे देखील अत्यंत महत्त्वाचा असा हा मानला जातो. किशोरीजी, मी तुमच्याकडे येते यासाठी. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग असे जे काही सगळे प्रोजेक्ट आहेत हे फक्त महायुतीच्या काळामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण झालेत असा दावा भाजपकडनं केला जातोय. मुळामध्ये आपण ज्या संपूर्ण टक्केवारी जी सांगत आहात त्या टक्केवारीमध्ये एक लक्षात येत आहे की 60-65 लोक नाखुश आहेत सगळ्यांचा बेरीज केली तर. आणि दुसरं, जे कोस्टल रोड वगैरे जे आपण होऊ घातले त्यावेळेला 2.5 वर्ष उद्धवजींना कोविड काळ असूनही तो जो संपूर्ण प्रवास होता तो नाही म्हटलं तरी बराचसा आम्ही पूर्ण केला होता. त्याच्यानंतर या महाराष्ट्राने तो विश्वासघात पण पाहिला आणि त्यानंतर तो पूर्णत्वास न्यायचाच होतं आणि मग पुन्हा आल्यानंतर तो पूर्णत्वास गेला. याचा अर्थ असा होत नाही की सगळं श्रेय तिकडे आणि तेच तुम्हाला लोकांनी त्या टक्केवारीमधनं दाखवून दिलंय. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या टक्केवारींची आपण बेरीज केली तर 65% वर लोक या सगळ्या गोष्टीला नाकारतायत. किशोरीताईंचं गणित फारच कच्चं दिसतंय. किशोरीताई, तुमचं गणित फारच कच्चं दिसतंय. 65% लोक सकारात्मक आहेत. दोन्ही आपण आकडेवारी बघितली. चांगलं आहे. तुमची वेळ आलीच बोलायचं नवनाथ बंद. दहशतवाद दादागिरी करायची नाही नवनाथ बंद. नवनाथ बंद आवाज बंद करा. दुसरे बोलताना दादागिरी करायला त्याला ठेवलंय. का बोलता तुम्ही? त्याला त्याच्यासाठी ठेवलंय. नवनाथ बंद. निखिलाजी त्या माणसाचा आवाज बंद करा ना. पवार थांबा तुम्ही थोडंसं. किशोरीजी बोलतायत, तुम्ही थांबा. कोण कट करणार आहे? 65 ते 70% लोक खुश आहेत आणि ताई अशा उलट्या आकडेवारी सांगतायत. निखिलाजी त्या माणसाचा माईक म्यूट करा. निखिलाजी विनंती आहे, नाहीतर आम्ही ही डिबेट सोडून जाऊ. तुम्ही त्यांना घेऊन चर्चा करा. मला कट केलं. आता ताई बोलतायत. आकडेवारी बघा आणि मग बोला. हनुमंत पवार आकडेवारी बघा आणि मग बोला. 65 ते 70% तुमच्याकडे वेळ आली, बोला ना नवनाथ बंद. तुम्ही किती बोलताय हनुमंतराव? वेळ आल्यानंतर बोला. तुमच्याकडे काय आकडेवारी आहे ती तुम्ही कट करण्याची दहशत काय करताय?
बोलायची गरज नाही. स्क्रीनवर बापदादाच्या घरचे चॅनल आहे तुमच्या, आम्ही बोलायचं नाही का? 25%, 60% तर प्लस झालं आणि तुम्ही अरे तरी ते सांगता बघतील की ना, 65 अँकर बघतील ना, 70% आहेत. अँकर बघतील ना, तुम्ही अँकर आहात का? तुम्ही सोडली सगळ्यांचे बाप वगैरे काढतो आणि नवनाथ बन सगळ्यांचे बाप काढतो. किशोरजी बोला. तुला काय बाप बनवलाय की काय? हो ताई, तुम्ही बाप वगैरे बोलू नका. आपण नवनाथ आकडेवारी बन खरी आहे ती सर्वांचे बघा. बाप काढतो. आपली आकडेवारी काय आहे? त्याला काय- आपलं अरे गणित तुम्ही बोलू थोडंसं नका सुधारून ना घ्या. तेव्हा. स्क्रीनवर जी तुमच्या आकडेवारी घरचं आहे ती चॅनल बघा. नवनाथ थोबाड बंद करा. दरवेळेला वटवट वटवट चालणार नाही. वटवट- ठेवलेला आहेस तर Fact- ठेवल्याप्रमाणे जे बोल. fact काय आहे ते लावलंय बघा. निखिलाजी? Fact वर बोला. आम्ही 65 debate ते सोडून जाऊ 70% ठेवलेलं आहे, त्या त्या माणसाने ठेवल्याप्रमाणे खोटी बोल. मांडू नका. स्क्रीनवर आकडेवारी आहे. निखिलाजी, तुम्ही प्लस करून सांगा आकडेवारी काय आहे ते. बरं नवनाथ बन थांबा. किशोरीजी बोला, तुम्ही कंप्लीट करा. अहो तुम्ही पत्रकार नाहीये तो नवनाथ बन, तुम्ही अहो, भाजपाचे हनुमंतराव प्रवक्ते पत्रकार आहात. कोण आहे? तुम्ही कुठं कंप्लीट तेच करते. त्याचा खोबड बंद होईल तर एवढा होईल. जोरात बोलू द्या. किशोरीजी त्याला बोलताय. त्याच्यासाठी ठेवलंय. किशोरी हे ताई बोला, आम्ही तुम्ही तुमचं वारंवार complete करा. सांगतोय. मी लॉजिक तुमच्या आकडेवारीच सांगितलं. मी लॉजिक पूर्ण तुम्ही सहमत असलेले सांगितले. मग नंतरचे जे आकडे सांगताय ते पूर्ण सहमत नसलेले सांगितले. त्याच्यात माझं गणित कच्चं आहे की बरोबर आहे. हा गुरुजी आहे का माझा? अहो, स्क्रीन बघा. बर आणि म्हणून म्हणते याला ठेवलंय ना ज्या प्रकारे तेवढंच बोलावं. फार अति बोलू नकोस. ताई, मी तुम्हाला अरे तुरे करत नाही. मी तुम्हाला आदराने बोलतोय. अरे तुरे करू नका. आम्हाला पण त्याच भाषेत अरे उत्तर नवनाथ, देता तू येतं. माझ्या बरोबर ग्लास भरलेला आहे. डिबेट केलेले आहेत. बघायचं. नवनाथ, जेव्हा तुम्ही लास्ट कमेंट मीडियात होता ना तेव्हा आपण नवनाथच बोलत होतो. ताई, काय ताई, मी विसरतात तुम्हाला की काय? आदराने बोलतोय. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. तुम्ही देखील अरे एका बाबा, पक्षाच्या नवनाथ, कार्यकर्त्या मी आहात. नवनाथ एका बोलणं. पक्षाच्या महापौर राहिलेल्या मी आहेत. नवनाथ आपण बोलणं. डिबेटमध्ये मान ठेवूनच माझ्या- एकमेकाचं बोलतोय. आम्हाला पण मी अरे तुरेची तेच भाषा येते, म्हणते. पण भारतीय जनता पार्टीचे संस्कार मी नाही. शिवी घातली का? थांबाल. कारण आपण एकत्र काम नक्कीच वेळ कमी केलंय. आहे म्हणून मला एक कमेंट त्यावेळेला घ्यायची आहे. मीडियात चोरमारे होता. सरांकडनं. चोरमारे सर बोला. तेच बोलते. मी शिवी घातली का? चोरमारे शांत सर. शांत झालं का? जी जी बोला. हे बघा, आपण मुंबईतल्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्पाच्या संदर्भात बोलतोय. गेल्या काही दिवसात आपल्याला मुंबईतलं मेट्रोचे जाळं विस्तारल्यामुळे वगैरे काही चांगलं चित्र निश्चितपणे दिसतंय मुंबईतल्या याचं. आणि भविष्यातल्या एकूण मुंबईतला वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी हे प्रकल्प निश्चितपणे उपयोगी ठरणार आहेत. पण आता इथं एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. कारण ज्यावेळी आपण पायाभूत प्रकल्पाचं मेट्रो वगैरे तो दर्जा एक आंतरराष्ट्रीय त्याचं पाळावं लागतं ते ठीक आहे. पण आपण रस्त्यांच्या दर्जाच्या होता आपण काय दर्जानं काम करतो? म्हणजे साधं उदाहरण आपण म्हणजे आता यातले 2-3 गोष्टी मिक्स होतील. घोडबंदर ठाणे रस्ता त्याचं जे टेंडर कोर्टाच्या आदेशामुळं 3000 कोटी रुपये कमी करावं लागले. म्हणजे काय पद्धतीनं हे व्यवसाय धंदे केले जात होते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला रस्त्यांच्या दर्जाबाबत आपण बोलतो. मी बिहारच्या निवडणुकीच्या काळात बिहारला जाऊन आलो. बिहारच्या राजधानीपासून जिल्ह्याला जोडणारे जे रस्ते आहेत ते बघितल्यानंतर लक्षात येतं की महाराष्ट्र किती मागं आहे. कारण आपल्याकडे इथं कुठंही 100 फुटाचा रस्ता सुद्धा बिगर खड्ड्याचा दिसत नाही. तिथं तुम्ही शेकडो किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा कुठं साधा खड्डा लागत नाही किंवा पोटातलं पाणी हलत नाही. अशी बिहारमधल्या राजधानीपासून जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था आहे. आपल्याकडच्या रस्त्यांचं काय? पुण्याचा जंगली महाराज रोड आहे, तो 50 वर्षापूर्वीचा रस्ता आहे. त्या रस्त्याचा दर्जा आणि त्या तुलनेत उत्तम रीतीने झालेली कामं जी 2 आपल्याला रस्त्यांच्या बाबतीत दाखवता येतात ती म्हणजे एक ईस्टर फ्रीवे जो आहे, ईस्टर फ्रीवे तो फ्रीवेचा उत्तम काम झालेलं आहे. आणि दुसरं वांद्रे वरळी शिलिंगचं ते काम उत्तम झालेलं आहे. नंतरच्या काळात जी रस्त्यांची कामं झाले त्यांचा दर्जा, त्याचं डांबर, त्याच्यावरचे खड्डे म्हणजे 17,000 कोटी रुपयांचा अटल सेतू 17 महिन्यात त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत. 20 फुटांचा खड्डा आपण गेल्या काही दिवसापूर्वी बघितलेला आहे. म्हणजे पायाभूत सुविधांची कामं करताना त्याचा दर्जा सांभाळण्याबाबत आपण लक्ष देत नाही. म्हणजे त्यात किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पायाभूत सुविधा मोठी जाहिराती करता येतात, त्यात मोठे फोटो दाखवता येतात, पण हे सगळं करत असताना त्या कामांचा दर्जा आपण किती सांभाळतो हे आपल्याला ह्या उदाहरणांच्यावर दिसून येईल. नक्कीच सर्वे खूप मोठा आहे त्यामुळे त्यावर चर्चा देखील खूप मोठी आहे. मात्र वेळेअभावी आपल्याला इकडे थांबावं लागतं. सगळ्या गेस्टचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मतं या ठिकाणी मांडलीत त्याबद्दल.
तर खूप खूप धन्यवाद. तर सरकारचं रिपोर्ट कार्ड आपण या ठिकाणी मांडलेलं आहे आणि या रिपोर्ट कार्डनुसार लोकांच्या अपेक्षा देखील आणखी मोठ्या आहेत. 1 वर्ष झालेलं आहे, अजून पुढची 4 वर्ष आहेत. त्या 4 वर्षामध्ये या सगळ्या अपेक्षा सरकारला पूर्ण कराव्या लागणार आहेत. तर या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.